मामाच्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळचा खून केला हा आरोपींचा दावा पटणारा नसल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कंबर कसली आहे। मोहोळच्या खुनाचा कट नियोजनबद्ध रचला असून या पाठीमागे बडी धुंड असल्याचा पोलिसांचा कयास आहे। मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरनं 10 वर्षांपूर्वी मामासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळच्या खुनाचा प्लॅन आखला असं आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितलं। मात्र आरोपींकडून मांडण्यात येणारी थिअरी पोलिसांच्या पचनी पडत नसल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे। मुळशीतला एक कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यानं शनिवारी पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली। सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली असून आज सोमवारी त्याला पुन्हा शाखेत हजेरी लावण्यास बोलवलेलं आहे। हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षाशी संबंधित असून त्याच्या आणि शरद मोहोळ गटात काही महिन्यांपूर्वी वादही झाला होता। संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली होती। त्यानंतर मारणे टोळीतील किशोर मारणेला निलायम टॉकीज जवळील प्लॅटिनम हॉटेलमध्ये संपवण्यात आलं। मारणे टोळीशिवाय अन्य काही व्यक्ती मोहोळ टोळीच्या रडारवर होत्या असं बोललं जातं। त्यातूनच मोहोळचा गेम करण्यात आला का ही शक्यता आजमावून पाहत आहेत। शरद मोहोळच्या पत्नीनं भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता। त्यांना महिला आघाडीचे पदही देण्यात आलं होतं। शरद मोहोळनं हिंदू रक्षक गोरक्षक म्हणून स्वतः प्रतिमा उंचावली होती। त्यातूनच त्याची राजकारणात महत्त्वाकांक्षा वाढल्याचं दिसून येत होतं। आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीला नगरसेवक करायचं अशी इच्छाही मोहोळने प्रगट केली होती। त्याची वाढती महत्त्वाकांक्षा काहींसाठी अडचणी ठरली असती। त्यातून कुणी पाऊल उचललं आहे का याचीही चौकशी करण्यात येत आहे। दरम्यान शरद मोहोळच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केलेली आहे। स्वाती मोहोळ भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता।